जयश्री वीरा अरविंद सिंह सरोदे जवाहरनगर उपासना केंद्र सोलापूर। मी 2001 पासून बापूंकडे येतो। माझा मुलगा फक्त 1.5 वर्षाचा होता, त्याला कंटिन्यू ताप होता, ताप काही कमी होतच नव्हता। मी सोलापूरमधले सर्व डॉक्टर केलो, बालरोगतज्ञ, ताप काही कमीच होत नव्हता। एके दिवशी MSB मधून रतिलाल सिंह ठाकूर आमच्या घरी आले होते। मग असंच आम्ही गप्पे मारत बसलो होतो सगळेजण मिळून, आणि त्यावेळेसच माझ्या घराची चोरी झालेली होती। मग मी खूप दुःखी होते। मग रतिलाल ठाकूर म्हणले, मग त्यांनी म्हणले आपण चला, आपण त्रिपुरारी पौर्णिमा आहे, आपण बापूंकडे जाऊ। पण अशी आमची परिस्थिती होती तेव्हा, चोरी झालेली, पैसा नाही। ठाकूरांनी सांगितलं तुम्ही सोलापूरमधून निघा म्हणलं, आम्ही पुण्याला येतो। पुण्यावरून आम्ही तिकीट काढतो। ठाकूरांनी आमचं तिकीट काढलं। तिकीट काढल्यानंतर त्या दिवशी रात्री आम्ही असंच मुलाला घेऊन बसलो। मी म्हणलं राहिलं तर माझा मुलगा, नाहीतर माझा मुलगा जाणार, हे मला विश्वास होता। मग मी मुलाला मांडीवर घेऊन बसला। मग 2 तासांनी मुलगा जागा झाला। म्हणला आई आपण खूप गाडीने जायचं, कुठं जायचं? तर आई आपण भूर जायचं। कुठं जायचं रे? नाही बाबांकडे जायचं आपण म्हणला। मग मी म्हणलं कोण बाबा रे? म्हणलं नाही आपण बाबांकडे जायचं। त्या दिवशी त्याचा ताप उतरला। मग आम्ही त्रिपुरारी पौर्णिमा उद्या म्हणलं, त्रास ठाकूरांनी आमचं तिकीट काढलं। आम्ही निघालो, सोलापूरवरनं पुण्याला आलो। पुण्यावरनं त्यांनी ट्रॅव्हल्स केले होते, तिथून आम्ही गेलो। आमच्याजवळ काहीच नाही, म्हणजे आरती करायला पण ताट नव्हतं। तर एक शेजाऱ्याच्या बाजूला बसले श्रद्धावान म्हणले तुम्ही काय रडता हो? म्हणलं मला काही माहीत नाही, पण मी रडते खूप मुलाला घेऊन। मग झाली आरती, आरती झाल्यानंतर आम्ही पुढं निघालो। पुढं निघाल्यानंतर तेव्हा बापू समोर उभारले होते। मुलगा फक्त 2 वर्षाचा होता। तेवढ्या सगळ्या लोकांमधून मुलगा पुढे गेला, आणि बापूंचे असे खांब होते ना, असे आडवे लावले, तिथं उभारून ते मुलगा म्हणला, सगळेजण बापू म्हणले, ते मुलगा पण म्हणला बापू दोन्ही हात उंचावून मला करा, असं माझ्याकडे बघा बघा म्हणला मुलगा एकसारखा। मग बापूंनी त्याच्या खाली वाकून त्याला दोन्ही हात केले। दोन्ही हात केल्यानंतर ते मुलगा आम्ही कुठं आहे आम्हाला मुलगा माहीत नाही, आणि त्या मुलाला माहीत नाही आई वडील कुठे आहेत म्हणून, सरळ जिथून वाट निघाल तिथं गेला। 2 नंबर गेटपाशी असं झालं होता। मग श्रद्धावान वीराने काय केलं, त्याला जवळ बोलवलं, त्याला नाव विचारलं। फक्त तो म्हणत होता माझं नाव मन्नू, मी सोलापूर, एवढाच म्हणत होता। मग आम्ही असंच हुडकत निघालो। म्हणलं आता मग आम्ही आलो, सगळीकडं गेट फिरलो, पण 2 नंबर गेटपाशी आल्यानंतर त्यानं जोरात ओरडला आई म्हणून। मग आम्हाला वाटलं हां खरंच आपण ह्यांच्याकडं आलो, आपण आता शेवटपर्यंत आपल्याला ह्यांनीच सारणार। आज ते मुलगा पुण्यामध्ये आहे, IT क्षेत्रात आहे, इंजिनियर आहे। कर्वेनगरला त्रिविक्रम मठाला जातो, आणि प्रत्येक गोष्ट तो बापूंचं करतो। हरिओम श्रीराम अंबनाथ स्वामी।